राज्यसभेसाठी छगन भुजबळ वेटिंगवर, पुतण्या समीरच्या मंत्रिपदाच्या अटीमुळे वरिष्ठांकडून ग्रीन सिग्नल नाही, सूत्रांची माहिती. नवनीत राणांना राष्ट्रवादीकडून राज्यसभेची उमेदवारी दिली जाणार नाही, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती. सरकार विरोधात आंदोलनं केली की वैभव नाईकांना नोटीस, विरोधी पक्षाच्या नेत्यांची चौकशी का, संजय राऊतांचा सवाल. महागाईच्या आगीत गॅस दरवाढीचं तेल, घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागला. मुंबईत 14.2 किलोच्या सिलेंडरसाठी मोजावे लागणार 942 रुपये. गृहिणींचं किचन बजेट कोलमडणार. इंधन दरवाढीवरून विरोधकांचा सरकारवर निशाणा, महागाईवर सरकार गप्प का, राऊतांचा सवाल. जनतेला टप्प्याटप्प्याने दरवाढीचा झटका देणं हे त्यांचं महागाई नियंत्रणाचं सूत्र असू शकतं, शरद पवारांचा मोदींना टोला. सर्व देशांमध्ये इंधन दरवाढ झाली आहे, केंद्र सरकार योग्य वेळी योग्य निर्णय घेईल, मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान. नाशिकमध्ये सीएनजीचा तुटवडा, पंपावर सीएनजी भरण्यासाठी वाहनधारकांची झुंबड, 1.5 ते 2 तास करावी लागते प्रतीक्षा. त्रिभाषा सूत्र अंमलबजावणीचा निर्णय लांबणीवर, यंदाही शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र लागू नाही. 2026-27च शैक्षणिक वर्ष जुन्या पद्धतीनुसार सुरू होणार. मुंबईत खासगी टँकर संघटनेकडून सेवा बंदचा इशारा, आज रात्री 12 वाजेपासून खासगी टँकर सेवा बंद. मुंबईकरांवर पाणी संकट निर्माण होण्याची शक्यता. सिन्नरमध्ये वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस, वादळी वाऱ्यामुळे घरांवरचे पत्रे उडाले, अनेकांचे संसार उघड्यावर. उरणमध्ये तलावात बुडून 3 मुलींचा मृत्यू, मृतांमध्ये 2 सख्ख्या बहिणींचा समावेश. उरणमधील जासई गावावर शोककळा.